नाशिकमधील सातपूर गोळीबार प्रकरणात मागील अनेक दिवसांपासून पोलिसांना चकवा देणारा मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। नाशिक क्राईम ब्रांच युनिट 2 ने उत्तर प्रदेश नेपाळ सीमेवर मोठी कारवाई करत मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यांना अटक केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार गुन्हा घडल्यानंतर हे दोन्ही आरोपी सतत राज्य बदलत होते। राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसल्याची माहिती मिळत होती। बागपत जिल्ह्यातील बडौत येथे पोलिसांच्या हालचालीची चाहूल लागताच दोघांनी पळण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी भूषण लोंढेच्या पायाला फ्रॅक्चर झाले। तरीही आरोपी पुन्हा पसार होऊन नेपाळ सीमेजवळील भागात लपले होते। परंतु नाशिक पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषण आणि गुप्तचरांच्या अचूक माहितीच्या आधारे अखेर महाराजगंज परिसरातून दोघांना अटक करण्यात आली। सातपूर निखिल गोळीबार प्रकरणानंतर लोंढे टोळी सक्रिय असल्याची माहिती समोर आली होती। या टोळीचा बीमोड करण्यासाठी पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई देखील केली आहे। दोन्ही आरोपींना लवकरच नाशिकला आणून न्यायालयात हजर केलं जाणार असून पुढील तपास नाशिक पोलिसांकडून सुरू आहे। निर्भीड ज्योत न्यूजसाठी आशा मोरे, कर्डक।